नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण महाराष्ट्रामधले जे समाजसुधारक आहेत त्या समाजसुधारकांनी केले गेलेल्या सामाजिक संस्था किंवा त्यांनी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून जे समाजामध्ये बदल घडवून आणण्याची जी भूमिका त्या काळामध्ये घेतली गेली, जसं आपण महाराष्ट्रातले समाजसुधारक जर बघितले गेले, जसं जगन्नाथ शंकर सेठ, बाळशास्त्री जांभेकर, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, लोकमान्य टिळक, सावरकर, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकहितवादी किंवा इतर जे सर्व समाजसुधारक आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही ज्या ह्या सगळ्या सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी ज्यावेळेस तुम्ही पाहताय किंवा या समाजसुधारकांचं नेमकं काम पाहताय, त्यावेळी आपल्याला जे MPSC आहे तर त्या MPSCमध्ये नेमके क्वेश्चन कशा पद्धतीचे विचारले जातात ते, मग त्यामध्ये राज्यसेवा असेल, PSI-ST असेल, टॅक्स असिस्टंट असेल किंवा पोलीस भरती असेल किंवा इतर परीक्षा आहे, तर त्यामध्ये नेमके समाजसुधारकांबद्दल कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात, तर त्या बाबतीमध्ये आपण आज संपूर्ण माहिती ही बाळशास्त्री जांभेकर यांच्या संदर्भाबद्दल आपण पाहू. त्या अगोदर त्यांचं जन्म आणि बालपण याबद्दल पाहू. बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म 6 जानेवारी 1812 या दिवशी झाला. तुम्हाला इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, त्यांचा जन्म कोकणामध्ये देवगड तालुक्यामध्ये पोभुर्ले या गावी झाला. म्हणजे पोभुर्ले हे गाव आपल्याला लक्षात ठेवता आलं पाहिजे त्यांचं जन्म ठिकाण म्हणून. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं त्यांची जन्म डेट जी म्हणजे 6 जानेवारी 1812, जे आपण वृत्तपत्र दिन म्हणून साजरी करतो, तो म्हणजे 6 जानेवारी 1812. त्याचबरोबर त्यांचा जो मृत्यू आहे तर तो 18 मे 1846 या काळातला आहे. त्यांच्या वडिलांचं जे नाव आहे तर ते गंगाधर शास्त्री, आईचं नाव हे सगुणाबाई. त्यांनी 1825 मध्ये मुंबईमध्ये शिक्षण घेण्यासाठी म्हणून ते आले होते. विशेषतः मुंबईमध्ये सदाशिव काशीनाथ किंवा त्यांचं जे दुसरं नाव आहे ते म्हणजे बापू छत्रे आणि बापू शास्त्री शुक्ल यांच्याकडे त्यांनी इंग्रजी आणि संस्कृत विषय याबाबतची माहिती किंवा शिक्षण हे त्यांनी त्या काळामध्ये घेतलं. ते मुंबईमध्ये आले होते. विशेषतः बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी आहे, या जी आपण बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये जसे की दादाभाई नौरोजी, जगन्नाथ शंकर सेठ त्या काळामध्ये जे काम केले गेले, तर ती जी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी आहे तर त्या विद्यालयामध्ये अभ्यास हा त्यांनी केला गेला होता. विशेषतः 1824च्या काळामध्ये एल्फिस्टन हायस्कूल आणि पुढं 1834च्या काळामध्ये जे माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन जे कॉलेज आहे, जो एल्फिस्टन 4 जून 1818च्या काळामध्ये पेशवाईचा अस्त झाला आणि मुंबई प्रांताचा गव्हर्नर म्हणून नियुक्त झाला होता, त्याच्या नावाने त्याच्या स्मृतिप्रित्यार्थ म्हणून त्या काळामध्ये 3 लाख रुपयाचा निधी हा त्या काळामध्ये गोळा केला होता. आणि त्याला सहकार्य म्हणून जगन्नाथ शंकर सेठ यांनी 25,000ची देणगी दिली होती आणि त्या पैशाचे विश्वस्त म्हणून जगन्नाथ शंकर सेठ यांनी काम केलं होतं. ते जे महाविद्यालय स्थापन केले गेले तर त्या महाविद्यालयामध्ये त्या एल्फिस्टन कॉलेजमध्ये हे बाळशास्त्री जांभेकरांनी शिक्षण घेतलं. लहानपणापासूनच ते हुशार असल्यामुळं त्यांचे शिक्षक हे त्यांना बालबृहस्पती म्हणून ओळखत होते किंवा त्यांना तशा पद्धतीचं म्हणत होते. वयाच्या 13व्या वर्षी रामदास, तुकाराम, मोरोपंत आणि कवी वामन यांच्या कविता ह्या त्यांनी त्या काळामध्ये आत्मसात केल्या होत्या. बाळशास्त्री जांभेकरांना कोणकोणत्या भाषा अवगत होत्या असं ज्यावेळेस विचारलं जातं त्यावेळेस मराठी, संस्कृत, बंगाली, गुजराती, कानडी, तेलुगू, फारसी, फ्रेंच, लॅटिन आणि ग्रीक या भाषा ह्या बाळशास्त्री जांभेकरांना अवगत होत्या. विशेषतः फ्रेंच भाषेबद्दल्या नैपुण्याबद्दल विशेषतः फ्रान्सच्या राजाकडून त्यांचा त्या काळामध्ये सन्मान केला. तर ते एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला की फ्रेंच भाषेतल्या नैपुण्यामुळं
फ्रान्सचा जो राजा आहे त्याच्याकडून त्यांचा सन्मान केला गेला होता. विशेषतः प्राचीन लिप्यांचा अभ्यास करून, विशेषतः ताम्रपटांचा अभ्यास करून कोकणामधले शिलालेख आणि ताम्रपट यांच्या संदर्भाबद्दलचे शोध निबंध त्या काळामध्ये लिहिले होते. आणि हे शोध निबंध लिहित असताना इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की जी 1784च्या काळामध्ये बंगाल एशियाटिक सोसायटी, ज्याला रॉयल एशियाटिक सोसायटी असं म्हटलं जातं, ही जी संस्था स्थापन झाली होती त्याचा उद्देश हा होता की भारतामध्ये जर आपल्याला राज्य करायचं असेल आणि भक्कमपणाने जर राज्य करायचं असेल तर आपल्याला यांच्या रूढी, प्रथा आणि परंपरा हे आपल्याला माहीत असल्या पाहिजे. आणि ह्या माहीत जर करून घ्यायचे असेल तर आपल्याला यांचे धर्मग्रंथ हे आपण भाषांतरित केले गेले पाहिजे, ते आपण माहिती मिळवली गेली पाहिजे. यासाठी म्हणून रॉयल एशियाटिक सोसायटीची स्थापना झाली होती. या रॉयल एशियाटिक सोसायटीचं 1789च्या काळामध्ये एशियाटिक रिसर्चर्स नावाचं हे अंक निघत होता. त्या अंकामध्ये भारतीय व्यक्ती म्हणून जे लिहिणारे पहिले बाळशास्त्री जांभेकर आहे, हे मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ते म्हणजे एशियाटिक रिसर्चर्स म्हणजे रॉयल एशियाटिक सोसायटीच्या एशियाटिक रिसर्चर्समध्ये लेख लिहिणारे पहिले भारतीय म्हणून आपल्याला त्या अर्थानं सांगता येईल. त्यांनी जे वेगवेगळी भूषवलेली पदं आहेत तर त्याबद्दल आपल्याला असं सांगता येईल की त्यांनी कुलाब्याला, अलिबाग जे कुलाबा त्या अर्थाने तिथं आहे, तर तिथल्या वेधशाळेच्या संचालकपदी नियुक्त केली. म्हणजे कुलाब्याच्या वेधशाळेचे संचालक म्हणून ते त्यांनी काम केलं. लंडनमधली जी जिओग्राफिकल सोसायटी आहे त्या सोसायटीच्या मुंबई शाखेचे सदस्य हे बाळशास्त्री जांभेकर आहेत. विशेषतः रसायनशास्त्र असेल, भूगर्भशास्त्र असेल, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, न्यायशास्त्र, इतिहास, मानसशास्त्र या विषयांचं उत्तम ज्ञान हे त्यांना त्या काळामध्ये होतं. विशेषतः मुंबई सरकारने मुंबई इलाक्याच्या शिक्षण विभागाचं अधिकारी म्हणून बाळशास्त्री जांभेकरांची नियुक्ती केली. आता तुम्हाला इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की बाळशास्त्री जांभेकरांची शिक्षण अधिकारी म्हणून विशेषतः सरकारने नेमणूक केली गेली हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. विशेषतः महाराष्ट्रामध्ये जे शिक्षण दिलं जातं ते सुरुवातीच्या अवस्थेमध्ये निरनिराळ्या विषयाबद्दल जी पाठ्यपुस्तकं त्या काळामध्ये तयार करायची, ते तयार करण्याचं काम हे बाळशास्त्री जांभेकरांनी केलं होतं. विशेषतः इतिहास, भूगोल, व्याकरण, गणित, छंदशास्त्र, नीतिशास्त्र अशा वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी मराठी भाषेतली पहिली पाठ्यपुस्तकं ही त्या काळामध्ये त्यांनी लिहिली गेलेली आहेत. जसं मी तुम्हाला याच्या अगोदर उल्लेख केला गेला की प्राचीन भारतीय शिलालेख आणि ताम्रपट यांचं संशोधन करून रॉयल एशियाटिक सोसायटीच्या नियतकालिकांमध्ये, विशेषतः जे एशियाटिक रिसर्चर्स आहे तर त्याच्यामध्ये लेख हा बाळशास्त्री जांभेकरांनी लिहिला. आपण त्यांच्या पत्रकारितेच्या संदर्भाबद्दलची माहिती आपण पाहू. यामध्ये ते ज्यावेळेस मुंबईला आले आणि मुंबईला आल्यानंतर ज्यावेळेस ते एल्फिस्टन महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहेत, समाजामध्ये वावरत आहेत आणि समाजामध्ये वावरत असताना त्यांना अनेक समस्या ह्या त्यांना अस्वस्थ करत होत्या. जसे की भारत हा देश पारतंत्र्यात ग्रासलेला आहे, समाजामधल्या असणाऱ्या रूढी, अज्ञान, चालीरीती, भाकड कथा याबद्दल त्यांना यतदेशीय समाज हा कसा व्याधिग्रस्त झाला आहे याविषयीचं दुःख वाटत होतं. यासाठी म्हणून ते असं म्हणतायत की या विषयानं चिंता करत असताना ते असं म्हणतायत की केवळ महाविद्यालयामध्ये शिकवून उपयोग नाही, त्यासाठी म्हणून आपण संपूर्ण समाजालाच धडे दिले गेले पाहिजे. म्हणून ते म्हणतायत की आपल्याला समाजाचं एक प्रकारे प्रबोधन करावं लागेल. त्यामध्ये आपण त्यांचं जे पहिलं पाक्षिक आहे त्याच्या संदर्भाबद्दलची माहिती पाहू. दर्पण म्हणजे आरसा, आरसा म्हणजे जनतेचं प्रतिबिंब हे त्या पद्धतीत दिसलं पाहिजे. मग त्यामध्ये आपण पाहूया की हे जे पाक्षिक आहे पहिल्यांदा जे सुरू केलं गेलं तर उद्देश हा होता की त्यांचे जे सहयोगी गोविंद विठ्ठल कुंटे, मला वाटतं की राज्यसभेमध्ये आयोगाने क्वेश्चन विचारला गेला होता की भाऊ महाजन यांचं मूळ नाव काय, तर भाऊ महाजन यांचं मूळ नाव होतं गोविंद विठ्ठल कुंटे, जे की भाऊ महाजनांनी पुढं
दर्पणमधूनच प्रेरणा घेऊन त्यांनी प्रभाकर नावाचं साप्ताहिक त्या काळामध्ये सुरू केलं होतं. आणि त्या साप्ताहिकांमध्ये 1848 ते 1850 या काळामध्ये गोपाळहरी देशमुख, ज्यांचं टोपण नाव लोकितवादी आहे, या लोकितवादींनी त्या प्रभाकरमध्ये शतपत्रे लिहिण्याची भूमिका त्या काळामध्ये घेतली गेली. ते म्हणजे हे गोविंद विठ्ठल कुंटे, ज्यांचं मूळ नाव, त्यांना दुसरं टोपण नाव भाऊ महाजन या नावाने ओळखलं जातं. त्यांच्या सहकार्यांनी बाळशास्त्री जांभेकरांनी 6 जानेवारी 1832च्या काळामध्ये पहिला अंक प्रकाशित केला. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे दर्पण हे पाक्षिक पहिल्यांदा सुरू झालं ते म्हणजे 6 जानेवारी 1832 मध्ये. आता आणखी एक बात आहे की पहिल्यांदा ज्यावेळेस हे प्रकाशित झालं ते पहिल्यांदा साप्ताहिक नव्हतं, तर ते पहिल्यांदा पाक्षिक होतं. पाक्षिक म्हणजे काय? जसं आपण दर दिवशी निघतं त्याला आपण वृत्तपत्र म्हणतो, जे 7 दिवसाला निघतं त्याला आपण साप्ताहिक म्हणतो, 15 दिवसाला निघतं त्याला आपण पाक्षिक म्हणतो, दर महिन्याला निघतं त्याला आपण मासिक म्हणतो. तसं दर्पण हे पहिल्यांदा पाक्षिक होतं, म्हणजे 15 दिवसाला प्रकाशित होत होतं. पुढे 4 महिन्यानंतर पुढं ते साप्ताहिक झालं. हा एक मुद्दा लक्षात ठेवा. तुम्हाला जर प्रश्न असा विचारला की दर्पण हे पहिल्यांदा पाक्षिक होतं की साप्ताहिक होतं, तर तुम्हाला पहिल्यांदा लक्षात ठेवावं लागेल ते पाक्षिक होतं, नंतर मात्र ते साप्ताहिक झालं. तो पहिला अंक 6 जानेवारी 1832ला प्रकाशित झाला. याचा आणखी एक वेगळेपण काय, तर हे इंग्रजी आणि मराठी अर्धा, उजव्या बाजूला इंग्रजी भाषेमध्ये आणि डाव्या बाजूला मराठी भाषेमध्ये हे प्रकाशित केलं जायचं. याचा उद्देशच हा होता की भारतीय लोकांमध्ये विदेशांमधल्या विद्यांचा अभ्यास अधिकाधिक व्हावा, लोकांना त्या देशाची समृद्धी आणि इथल्या लोकांचं कल्याण याबद्दल माहिती मिळावी, यासाठी म्हणून वृत्तपत्राची भाषा ही मराठी ठेवण्यात आली. आणि आपला जो आवाज आहे, जनतेचं जे प्रतिबिंब आहे, तर ते शासनापर्यंत पोहोचवलं गेलं पाहिजे, यासाठी म्हणून त्यांनी इंग्रजी भाषेमधून एक स्तंभ हे त्या काळामध्ये लिहित होते. दोन्ही भाषेमध्ये या दर्पण या पाक्षिकाची सुरुवात त्या काळामध्ये झाली होती. आणि विशेषतः आपण याच्या अगोदर पाहिलं की ते म्हणजे भाऊ महाजन यांच्या सहकार्याने हे घेतले गेलं होतं. वृत्तपत्राची संकल्पना आजच्या पद्धतीची जशी आहे तशा अर्थाची नव्हती. म्हणजे समाज सुधारणेचं कंकण हाती बांधल्यानंतर आपल्याला फक्त समाज सुधारणा करायची, लोकांचं प्रबोधन करायचं आहे, हाच उद्देश हा त्या काळामध्ये होता. याच्यातून नफा कमवणं किंवा अधिकाधिक काहीतरी वेगळं करणं असा उद्देश नव्हता. म्हणजे त्या काळामधली जी आपण दर्पणचे जे वर्गणीकार आहेत ते साधारणतः 300 लोक होते. म्हणजे त्या काळाचा जर विचार केला गेला तर जर 400 त्या काळातली जर प्रति जर 400 विकल्या गेल्या तर ते जास्त प्रचलित असं मानलं जायचं. म्हणजे आणि त्या काळामध्ये मग त्या दर्पणच्या 300 प्रतीचा खप हा त्या काळामध्ये होता. हे एक वेगळे पण सांगता येईल. विशेषतः लोकांमध्ये जागृतीची एक संकल्पना रुजली गेली पाहिजे. दर्पणपासूनच म्हणजे दर्पणवर त्या काळामध्ये बाळशास्त्री जांभेकरांच्या विचाराचा आणि व्यक्तिमत्वाचा ठसा हा कायम होता. साधारणतः हे 8.5 वर्ष चाललं आणि पुढे जुलै 1840 मध्ये त्याचा शेवटचा अंक निघाला. एक गोष्ट लक्षात ठेवा, जसं आपण म्हणतो की 6 जानेवारी 1832ला अंक प्रकाशित झाला आणि जुलै 1840ला शेवटचा अंक प्रकाशित झाला. म्हणजे उदयानी असतं हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर आपण त्यांनी जे दिग्दर्शन नावाचं जे मासिक सुरू केले गेले त्या संदर्भाबद्दलची माहिती आपण घेऊ. यामध्ये पहिलं मराठी भाषेतलं मासिक म्हणून हे 1840च्या काळामध्ये दिग्दर्शन हे सुरू केलं गेलं. यामध्ये त्यांचे जे विद्यार्थी आहेत, विशेषतः एल्फिस्टन महाविद्यालयामध्ये भाऊदाजी लाड, दादाभाई नवरोजी यांना त्यांनी शिकवलं गेलं होतं. ते त्यांचे विद्यार्थी होते आणि त्यांनी या दिग्दर्शन या मासिकांसंदर्भात या कामामध्ये हे त्यांना मदत करत होते. या मासिकाचं संपादकत्व त्यांनी 5 वर्ष हे काम त्या काळामध्ये सांभाळलं. या मासिकांमधून त्यांनी इतिहास असेल, भूगोल, रसायनशास्त्र, पदार्थ विज्ञान, निसर्ग विज्ञान
याबद्दलचं लेखन करत असताना हे लेखन लोकांना समजून सांगण्यासाठी म्हणून त्यांनी नकाशाच्या माध्यमातून आकृत्याच्या साह्यानं ते त्या काळामध्ये प्रकाशित करत होते. ही अभिनव कल्पना त्यांनी लोकांची आकलन क्षमता वाढवण्यासाठी म्हणून त्यांनी केला गेलेला हा एक प्रयत्न होता. म्हणजे त्यांचं जे साहित्य आहे तर त्या साहित्याबद्दल आपण पाहू. विशेषतः 1832च्या काळामध्ये इंग्लंड देशाची बखर खंड 1 आणि 2, 1835च्या काळामध्ये त्यांनी ज्योतिषशास्त्र लिहिलं होतं. विशेषतः 1836च्या काळामध्ये बालव्याकरण आणि भूगोलविद्या हे लिहिलं गेलं. 1837मध्ये सारसंग्रह, 1838मध्ये नीतिकथा, 1846मध्ये हिंदुस्थानचा इतिहास, 1846मध्ये प्राचीन शिलालेखांच्या वाचनासाठी म्हणून वनवेश्वर या ठिकाणी गेले. आणि मला वाटतं की शेवटच्या टप्प्यामध्ये ते वनवेश्वरला शिलालेख वाचनासाठी गेले आणि त्या ठिकाणीच पुढं मृत्यू पावले. हे लक्षात ठेवायचे की शेवटचा त्यांचा मृत्यू आहे तो वनवेश्वर या ठिकाणी झाला. 1849मध्ये हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास हा त्यांनी लिहिला गेला. हे आपण साहित्य का पाहतो तर आपल्याला याच्या संदर्भाबद्दल की त्यांचं नेमके साहित्य कोणतं होतं हे विद्यार्थ्यांना माहीत असणं आणि याच्या संदर्भात जर क्वेश्चन विचारला तर तो आपल्याला लक्षात ठेवावा यासाठी म्हणून आपण साहित्य संदर्भातली माहिती घेतो. त्यांचं जे इतर साहित्य आहे त्यामध्ये हिंदुस्थानातील इंग्रजी राज्यांचा इतिहास, इंग्लंड देशाचा इतिहास, शून्यलब्धी, संधेचे भाषांतर, भूगोलविद्येची नीतितत्वे, ज्ञानेश्वरी बद्दलची लेख त्यांनी त्या अर्थाने लिहिले, पुनर्विवाह प्रकरण, इंग्रजी मराठी धातुकोश, शिलालेख व ताम्रपट या संदर्भाबद्दलची माहिती त्यांनी त्या काळामध्ये घेतली. आणि यात जसं आपण याच्या अगोदर पाहिले की एशियाटिक सोसायटीच्या एशियाटिक रिसर्चर्समध्ये या नियतकालिकांमध्ये ते लेख प्रकाशित केले गेले. त्यांच्या आपण समाजकार्याबद्दलची माहिती पाहू. यामध्ये सार्वजनिक ग्रंथालयाचं महत्त्व ओळखून त्यांनी बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररीची स्थापना ही बाळशास्त्री जांभेकरांनी केली. एशियाटिक सोसायटीच्या एशियाटिक रिसर्चर्समध्ये या त्रैमासिकांमध्ये शोधनिबंध लिहिणारे पहिले भारतीय म्हणून बाळशास्त्री जांभेकर होते. ज्ञानेश्वरी जी मूळ स्वरूपांमधली आहे तर त्याची एक मुद्रित आवृत्ती जी जनसामान्यांपर्यंत पोहोचली पाहिजे यासाठी म्हणून 1845ला ज्ञानेश्वरीची पहिली मुद्रित आवृत्ती ही बाळशास्त्री जांभेकरांनी केली गेली. तुम्हाला इथे एक लक्षात ठेवायचं की 1845ला ज्ञानेश्वरीची पहिली मुद्रित आवृत्ती जांभेकरांनी प्रकाशित केली. मुंबईच्या एल्फिस्टन महाविद्यालयामध्ये हिंदुस्थानी भाषेचं देखील त्या काळामध्ये अध्यापन त्यांनी केलं गेलं होतं. सामाजिक धार्मिक सुधारणेच्या बाबतीमध्ये त्यांचे विचार हे पुरोगामी विचार होते. विशेषतः हिंदू धर्मामधल्या अनिष्ट प्रथा आहे तर त्या बंद पडल्या गेल्या पाहिजे, किमान त्याला आळा तरी बसला पाहिजे हा भाग त्यांचा दृष्टिकोन हा त्यांचा होता. विशेषतः विधवांच्या पुनर्विवाहाबद्दल जसं आपण पाहतो की ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी 1856च्या काळामध्ये पुढं तो नंतरच्या टप्प्यात तो कायदा झाला आणि विधवा पुनर्विवाहाच्या कायद्याला एक प्रकारे मान्यता दिली गेली. त्याच्या अगोदरची जर पार्श्वभूमी जर बघितली गेली तर त्यांनी विधवा विवाहासाठीचा शास्त्रीय आधार शोधून काढण्याची कामगिरी ही गंगाधर शास्त्री यांच्याकडून याविषयीचा एक ग्रंथ लिहून घेतला गेला होता. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की हे विधवा विवाहासाठी शास्त्रीय आधार शोधायचा आहे, त्याच्यासाठी ग्रंथ लिहून घ्यायचा आहे. हे कशासाठी? कारण समाज हा काही क्रांतीच्या पद्धतीने बदलत नाही किंवा एकदमच आज आला आणि लगेच उद्या बदललं असं होतं आहे. लोकांचं म्हणणं मग काय करायचं की लोकांना जर बदलावायचं असेल तर मग त्यांना एक सांगायचं की तुम्ही आपल्या वेदांमध्ये अशा पद्धतीचं नाही म्हणून वेदांचा आधार द्यायचा आहे, उपनिषदांचा आधार द्यायचा आहे, पुराणांचा आधार द्यायचा आहे, शास्त्रांचा आधार द्यायचा आहे. आणि हे सगळं करून त्यांना हे सांगायचं की आपल्या धर्मग्रंथांमध्ये अशा पद्धतीचं नाही, असं जनमत बदलण्यासाठी म्हणून त्यांनी तो एक भाग केला. म्हणजे लोकांना सहजासहजी बदलता यावं, त्यांच्या रूढी प्रथांना धक्का न देता हे कार्य करावं अशी भूमिका घेतली. विशेषतः
ख्रिस्ती विशेषतः जे आपण ख्रिश्चन मिशनरी आपण म्हणतो, जसं की पोर्तुगीज आहेत, डच आहेत, डॅनिश आहेत किंवा इतर आहेत, तर हे ज्यावेळेस आले भारतामध्ये त्यावेळेस त्यांच्यासोबत त्या काळामध्ये ह्या ख्रिश्चन मिशनऱ्या देखील आल्या होत्या. आणि ह्या ख्रिश्चन मिशनरी आल्यानंतर इंग्रजांची कंपनी ही याला अपवाद होती. जसं की पोर्तुगीज आहेत, डच आहेत, डॅनिश आहेत आणि फ्रेंच आहेत, यांनी त्या ख्रिश्चन मिशनऱ्यांना धर्मप्रसार करण्यासाठी सहाय्य केलं होतं. पण ईस्ट इंडिया कंपनीने मात्र पहिल्यांदा ख्रिश्चन मिशनऱ्या सोबत आल्यानंतर त्यांना धर्मप्रसार करण्यासाठीचं सहाय्य न करण्याची भूमिका घेतली होती. त्यांचं असं म्हणणं होतं की आपण राजकीय बाबतीमध्ये आपण हस्तक्षेप केला आहे, मग आपण धार्मिक बाबतीमध्ये जर हस्तक्षेप केला गेला तर ते आपल्या विरोधामध्ये येते. परंतु पुढं ईस्ट इंडिया कंपनीच्या काळामध्ये जर बघितलं गेलं, विशेषतः 1813चा जो रेग्युलेटिंग ॲक्ट आहे, तर त्यामध्ये हे नमूद केलं गेलं, कंपनीला हे सांगितलं गेलं की ख्रिश्चन मिशनऱ्यांना धर्मप्रसार करण्याची मुभा असावी आणि त्यासाठी म्हणून ईस्ट इंडिया कंपनीनं काय केलं पाहिजे, सहाय्य करावं, ही भूमिका त्या काळामध्ये घेतली गेली. हे एक वेगळे पण आपल्याला सांगतात. पुढे 1833च्या काळामध्ये जगभरामध्ये धर्मप्रसार करण्याची मुभा दिली. जगभरामध्ये म्हणजे कशी, ज्या ज्या ठिकाणी इंग्रजांच्या वसाहती आहेत तर त्या वसाहतीच्या ठिकाणी या ख्रिश्चन मिशनऱ्यांना धर्मप्रसार करता यावा यासाठी म्हणून 1833च्या चार्टर ॲक्टनुसार किंवा रेग्युलेट ॲक्टनुसार ही मुभा देण्यात गेली. मग ह्या ख्रिश्चन मिशनऱ्या नेमकं करत तरी काय होत्या, तर ह्या ख्रिश्चन मिशनऱ्या ह्या दुष्काळ असेल, महापूर असेल, त्या काळामध्ये लोकांना मदत करतायत, किंवा साथीचा रोग आला असेल तर दवाखान्याच्या माध्यमातून लोकांची शुश्रूषा करण्याचं काम करतायत, किंवा त्यांनी त्या काळामध्ये ज्या शाळा काढल्या त्या शाळांमधून लोकांना शिक्षण देत आहेत. म्हणजे हे वेगळेपण ह्या ख्रिश्चन मिशनऱ्यांचं होतं त्या काळामध्ये. मग ह्या ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या सोबत राहिल्यानंतर एका हिंदू मुलाला, म्हणजे विशेषतः तत्कालीन जे सनातनी आहे त्यांच्या विरोधाला न जुमानता त्याला शुद्ध करून पुन्हा हिंदू धर्मामध्ये घेण्याची व्यवस्था ही त्या काळामध्ये बाळशास्त्री जांभेकरांनी केली होती. त्याचं जे कारण होतं तर ते म्हणजे जे शेषाद्री प्रकरण. म्हणजे हे शेषाद्री प्रकरण नेमकं काय होतं, तर आपल्याकडं जे बीड जिल्ह्यामध्ये परळी अंबेजोगाईमध्ये आपण त्या अर्थाने पाहत होती, तर शेषाद्री नावाचे ग्रस्त होते. त्यांना नारायण आणि श्रीपती ही 2 मुलं होती आणि ते मुंबईच्या ख्रिश्चन मिशनऱ्यांनी जी चालवलेली शाळा आहे त्या शाळेमध्ये शिकत होते. नारायणनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला, म्हणजे धर्मामध्ये प्रवेश केला, आणि त्याच्या पाठोपाठ त्यांचा जो लहान मुलगा आहे तो म्हणजे श्रीपती हा ख्रिश्चन होऊ नये यासाठी म्हणून जांभेकरांनी त्यांच्या वडिलांना पुढं केलं आणि सुप्रीम कोर्टाकडून श्रीपतीचा ताबा मिळवला. श्रीपतीला ख्रिश्चन धर्माची दीक्षा दिली गेली नव्हती. ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या शाळेमध्ये शिक्षण घेतलं आणि काही दिवस तो त्यांच्यासोबत राहिला, म्हणून परंपरानिष्ठ सनातनी ब्राह्मणांनी मात्र त्याला आपल्या धर्मामध्ये घ्यायला तयार नव्हते. म्हणून श्रीपतीला शास्त्रोक्त प्रायश्चित्त देऊन त्याला शुद्ध करून पुन्हा हिंदू धर्मामध्ये परत घेता येईल असं मत मांडलं. यासाठी म्हणून त्यांनी शुद्धीकरणासाठी धर्मशास्त्रज्ञ व करवीर मठाच्या शंकराचार्यांची अनुज्ञा त्यांनी मिळवली आणि या प्रकरणी श्रीपतीला शुद्ध करून पुन्हा त्यांनी हिंदू धर्मामध्ये घेतलं. परंतु हे घेत असताना त्यांना मात्र सनातन्यांनी अधिक त्रास देण्याची भूमिका त्या काळामध्ये घेतली. त्या काळामध्ये स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी, नेटिव्ह इम्प्रूव्हमेंट सोसायटीची स्थापना त्या काळामध्ये केली. त्याबद्दल पाहू. विविध समस्या आणि समस्यांवर सकस चर्चा घडवण्यासाठी म्हणून बाळशास्त्रींनी नेटिव्ह इम्प्रूव्हमेंट सोसायटीची स्थापना त्या काळामध्ये केली. यातूनच पुढं स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची स्थापना किंवा या संस्थेला एक प्रेरणा मिळाली. म्हणजे नेमकं काय की विद्यार्थ्यांना फक्त लिटरेचरचा अभ्यास करायचा नाही, तर तो लिटरेचरचा अभ्यास करत असताना सायंटिफिक पद्धतीने अभ्यास केला गेला पाहिजे, हा उद्देश त्यांचा होता. हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी ही
त्या काळामध्ये स्थापन केली आणि त्याच्यामध्ये त्यांचेच विद्यार्थी विशेषतः दादाभाई नौरोजी असतील, भाऊदाजी लाड असतील, हे त्यांना त्या काळामध्ये मदत करत होते. बाळशास्त्रींनी साधारणतः 1830 ते 1846 या काळामध्ये त्यांनी जे योगदान दिलं आणि विशेषतः बाळशास्त्री जांभेकर हे अल्पकाळामध्येच मरण पावले. विशेषतः 18 मे 1846च्या काळामध्ये ते मृत्यू पावले. त्यांना जे मिळाले गेलेले सन्मान आहेत तर त्या संदर्भामध्ये आपण पाहू. यामध्ये जी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी आहे तर त्या सोसायटीचे नेटिव्ह सेक्रेटरी म्हणून 1830च्या काळामध्ये जी आहे तर तिथं त्या काळामध्ये त्यांना नेटिव्ह सेक्रेटरी म्हणून त्यांची नियुक्ती केली होती. दुसरं, अक्कलकोटचे जे युवराज आहेत तर त्यांचे शिक्षक म्हणून त्यांनी त्या काळामध्ये काम केलं आणि तिथं राहत असताना त्यांनी कानडी भाषा ही त्या काळामध्ये तिथं अवगत केली गेली. एल्फिस्टन इन्स्टिट्यूटमध्ये पहिले असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम केलं. शाळा तपासणीसाठी म्हणून अध्यापन शाळेचं विशेषतः नॉर्मल स्कूलचं संचालक म्हणून त्यांनी काम केलं. अशा अनेक मानाच्या जागांवर त्यांनी त्या काळामध्ये काम केलं गेलं. त्यांना जस्टिस ऑफ पीस हा 1840च्या काळामध्ये किताब दिला गेला. हा किताब नेमका काय होता तर राजाचा प्रतिनिधी म्हणून जे काम करतायत, विशेषतः त्यांनी जे लेख लिहिले त्या संदर्भाबद्दलचा हा जस्टिस ऑफ द पीस हा किताब त्यांना दिला होता. आणि आजच्या स्थितीमध्ये जे बाळशास्त्री जांभेकरांनी पहिल्यांदा पाक्षिक आणि नंतर साप्ताहिक हे पहिल्यांदा मराठी भाषेमध्ये सुरू केलं गेलं म्हणून महाराष्ट्र सरकारतर्फे त्यांचा जन्मदिवस हा दर्पण दिन, वृत्तपत्र दिन म्हणून साजरा केला जातो. आणि 6 जानेवारी 1832ला दर्पण हा वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित झाला आणि योगायोग असा की त्यांचा जो जन्मडेट आहे तर ती 6 जानेवारी 1812 आहे. म्हणजे जन्मदिवस 6 जानेवारी 1812, त्यांचं दर्पण नावाचं पाक्षिक हे 6 जानेवारी 1832 आणि तो जन्मदिवस किंवा तो वृत्तपत्र दिन किंवा दर्पण दिन म्हणून आपण महाराष्ट्र सरकार हे साजरं करतात. विशेषतः त्या काळातील जी किंवा मान्यवरांनी जी त्यांच्या संदर्भाबद्दल जी मतं व्यक्त केली ती आपण पाहू. विशेषतः न्यायमूर्ती चंदावरकर आहेत ते असं म्हणतात की बाळशास्त्री अव्वल इंग्रजी अंमलातील एक थोर विद्वान तसेच ज्ञानाच्या विविध क्षेत्रात लीलया संचार करणारे एक पंडित होते. आचार्य यात्रे आहेत. आचार्य यात्रे त्यांच्या संदर्भात म्हणतात की बाळशास्त्री जांभेकर हे बोलके सुधारक नाही तर ते कर्ते सुधारक आहेत. केवळ प्राध्यापक म्हणून अध्ययनच न करता बाळशास्त्रींनी आपल्या दर्पणमधून सामाजिक सुधारणेवर भर दिला गेला होता. दादाभाई नौरोजी यांनी बाळशास्त्री जांभेकर हे अतिशय बुद्धिमान, चतुर, सालस आणि सुज्ञ गुरु होते असं म्हटलं गेलं. न्यायमूर्ती चंदावरकर त्यांना असं म्हणतात की ते पश्चिम भारतातील आद्य ऋषी आहेत. आता हे तुम्हाला गोष्टी लक्षात ठेवायच्यात बरं. पश्चिम भारतातील आद्य ऋषी जांभेकरांबद्दल कोण म्हणालं तर ते म्हणजे न्यायमूर्ती चंदावरकर म्हटले. गत्र्यो माडखोलकर ते बाळशास्त्री जांभेकरांबद्दल असं म्हणतात की समाजाचे पहिले अध्यापक, पहिले पत्रकार, पहिले संशोधक, पहिले शिक्षणतज्ञ, पहिले समाजसुधारक, पहिले राजकीय प्रतिपादक आणि पहिले उदारमतवादी होते असं ते म्हणतात. त्र्यंबक शेजवळकर ज्याला आपण पानिपतकार म्हणतो त्यांनी बाळशास्त्री जांभेकर आद्य अष्टपैलू, विद्वान, गणितज्ञ, पुराण इतिहास संशोधक, फरडे इंग्रजी लेखक, सर्वांगीण शिक्षणतज्ञ, हिंदुस्थानातील पहिले प्रोफेसर, इतिहासकार, व्याकरणकार, समाजसुधारक, धर्मनिर्माणकर्ते, शुद्धी कार्यकर्ते, राजदरबारी पुरुष आणि पश्चिम महाराष्ट्रातील पहिल्या आधुनिक पिढीचे गुरु होत. आपण ज्यावेळेस बाळशास्त्री जांभेकरांबद्दल ज्यावेळेस आपण समाजसुधारक म्हणून पाहतो त्यावेळी आपल्याला त्यांचा जन्मडेट 6 जानेवारी 1812, त्यांचं दर्पण जे पाक्षिक सुरू केलं गेलं ते 6 जानेवारी 1832, त्यांचं जे दिग्दर्शन आहे ते म्हणजे 1840, ह्या गोष्टी तुम्हाला
अधिक प्रखरपणाने लक्षात ठेवा.